तुमचं वैयक्तिक प्रॉब्लेम. तुम्ही मोठ्या गाया घेतल्या बारक्या गाया घेतल्या, आम्हाला तर मोठ्या दाखवल्या ना तुम्ही. अहो तुम्ही आता शेजारच्या दाखविल्या, आता आम्हाला सगळी चौकशी केली कळलंय. स्वरूप केली ना आमची फसवणूक. मग आता यांचं काय झालंय विचार करा ना. फसवणूक काय त्यात? फसवणूक केली आम्ही. हो मग तुम्ही व्याज सकट काही पैसे भरले नाही, काही नाही, आम्हाला खोटे गाय दाखवले. आम्ही तिथं बँकेत सांगितलं तर आमच्यावर कारवाई होऊ शकते ना बँकेतून. खोट्या गाया नाही त्या. तुम्ही शेजाऱ्यांना विचारा, त्यांना विचारा. त्याच गायांची आम्ही आहे ना कालवडी घेतलेल्या आहेत. शेजारच्या गायांच्या कालवडी तुम्ही. हा, आणि म्हणून त्याच गाया दाखवल्या आम्ही. परत तुम्ही म्हणाय नको डुप्लिकेट आहेत का काही. लबाड बोलता तुम्ही. ह्यांची नोकरी जायची वेळ आली, त्या म्हणल्या तुम्ही चौकशी केली नाही तर तुमचं काम आहे. यांच्या नोकरीतून पैसे कट होते नाही एकतर, नाही यांची नोकरी जाईल सरळ सरळ. मग आता काय करायचं बघा तुम्ही. त्यांनी समजून सांगायचं ना आम्हाला नीट, असलं जमणार नाही म्हणून. काही कळलंच नाही. आम्ही दुपट्या गाया घेतल्या असत्या जागेवर. पण तुम्ही सांगायचं ना की शेजारच्या गाय आहेत म्हणून, मग आम्ही काय काहीतरी केलं असतं ना त्याच्यावर. तुम्ही विचारायचं ना. मी काय म्हणलं फक्त ह्या गाय आहेत. हा, मग आता त्या गायच होत्या ना. कसलं खोटं बोलताय तुम्ही. अहो मागताना तर तुम्ही किती हेल्पट आणले.